गाइज वेलकम बॅक टू द अनदर व्हिडिओ. तर भाई आज आहे 15 जानेवारी, म्हणजे आज आहे मकर संक्रांती. सर्वात आधी माझ्या व माझ्या फॅमिलीकडून तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या भरपूर शुभेच्छा. आणि याच्या आधीचा लास्ट इयरचा ब्लॉग सुद्धा आपला मकर संक्रांतीवरचा होता, तर त्यावरती खूप छान सपोर्ट केला आहे. म्हणजे मला वाटतं जवळपास त्याला 1.6K व्ह्यूज आहे. तर या ब्लॉगचं मी टार्गेट ठेवतं भाई 3K व्ह्यूज. तर तो जो आपला ब्लॉग होता मकर संक्रांतीचा त्याचा रेकॉर्ड तोडायचा आपल्याला या ब्लॉगमध्ये. म्हणजे तो होता 1.6K आणि हा पाहिजे आपल्याला 3K. तर प्लीज सपोर्ट करजा भाई आणि तो टार्गेट तोडायला हेल्प करजा. आणि जसं की मी लास्ट ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की आपला नेक्स्ट ब्लॉग राहील मकर संक्रांतीवरचा. तर आजचा ब्लॉग भरपूर स्पेशल आहे, तर नक्की पूर्ण बघजा. तर चला आजच्या ब्लॉगला आपण स्टार्ट करू. भाई आता टाइम झाला आहे 10. आलो मी मस्त वरतं भाई, फ्रेश वगैरे काय आंघोळच करून घेतली डायरेक्ट, कारण लास्ट संक्रांतीला भाई बम लेट आंघोळ झाली होती. तर मग आता पटकन आंघोळ करून घेतली. आता आलो मी टेरेसवर आणि भाई ह्या आपल्या पतंग आहे पूर्ण आजच्या तिकडे पूर्ण पतंग आहे. या पतंग आज उडवायचे आपल्याला. तर चला, तर कुणाल वगैरे तर विक्की जाईल त्यांच्या मांडून उडवले आज थोड्या वेळासाठी. ते तिकडे गेलेले आहे, त्यांची पतंग हवेत उडलेले आहे. पतंग तर भरपूर उडल्या भाई हवेत खतरनाकमध्ये, कारण संक्रांती म्हटलं पतंग बम उडणार आहे. तर चला आपण एक पतंग बांधू आणि आपण पतंग उडवू आता. आमची पतंग उडलेली आहे मस्त. हे पण घ्या, ते हवेत दिसू राहिली गुलाबी पतंग, ती पतंग आपली होय. इथं तन्मयी आला, मिलिंदी आला, इकडे पतंग आहे. अय बाबू पाहिजे. तर चला पतंग उडवतो का थोडा. तो भाई आता पतंग उडवली तन्मय शेठ. तन्मय शेठचा पहिला वेळेस एक्सपिरियन्स आहे पतंगीचा. इकडे मिलिंदी आहे. गॉगल उडवा लागते पतंग, कारण मग सूर्य डायरेक्ट डोळ्यावरून आला, कारण सूर्य इथंच आहे एकदम डोळ्यावर येतो. हवेत पतंगात बहुत आहे मजुरीला. आता पतंग असलं की हवा मजा येते, बिन हवा पाहिजे मस्त. मागच्या वेळेस हवाच नव्हती काही. भाई पतंगा पाहायच्या गिरीशने लावल्या. तो आता हाई आला, हात तर चिरून त्याच्या घरापासून पतंग उडून. हा भाई दुर्बीन न पतंग पोरायला दाखव ती दुर्बीन. पहिलेच चष्मा त्याच्यात अजून दुर्बीन. चला आता अजून एक पतंग कटला बी आमचा. दुसरा उडू झाला 12:30 आणि दरवेळेस प्रमाणे याही वर्षी संक्रांतीला हवाच नाही आहे. तरी काय आता पतंग बी नाही हवेत, काहीच नाही. ऊन भरपूर झाली आहे. पण हा एकटा भाई पतंग आता नवीन शिकला पतंग उडवणं. तर तन्मयनं पतंग उडवली, सोबत विक्क्या आपला पुन्हा मिलिंद आहे. तो गेला टिडाच्या शेड खाली. तर यानं भाई पतंग उडवली अखेची. जमली आली पतंग उडवणं, पहिल्यांदा उडवली पण ठीक आहे. पण हवाच नाही आहे भाई. संक्रांतचा काय विषय काय मी बिना हवेची पतंग उडवली. बिना हवेची पतंग उडवली ती पहिल्यांदा. हा पांडुराला नवीन सुत्कल. गाईस आता टाइम झाला आहे 2 आणि मी आता मस्त जेवण वगैरे करून आलो बी खालून. आता मस्त बढिया जेवण झालं. आता टेरेसवर येऊन बसलो. मग अशी भरपूर गरम झाली होती आणि हवा सुद्धा नव्हती, तर मग पतंगच नव्हत्या काही. तर मग आपला पतंग सुद्धा उतरून घेतला आणि खाली गेलो, जेवण वगैरे केलं. आता टेरेसवर आलो. आता हवा आहे थोडी बहुत, पण पतंगा नाही आहे, कारण ऊन खूप झाली ना. तेवढं ऊन काही जास्त पतंग उडवत नाही. 4-5 पतंग हवेत आहे फक्त. तो हे आता उडवू आपण 4 वाजता पतंग, पण 4 वाजता असली पाहिजे हवा. जशी की लास्ट ब्लॉगमध्ये बघितलं होतं आपण मकर संक्रांतीच्या. तर 4 वाजता हवा असतो ती, म्हणजे पूर्ण पचका झाला होता ब्लॉगचा. तर म्हणजे दिवसभर हवा होती, पण संध्याकाळी 4 वाजता काहीच हवा नव्हती. तर एवढं मोठा पतंग वगैरे आणला तर सगळ्या वेस्ट गेल्या होत्या. यावेळेस भरपूर पतंग आणलेल्या आहे आपण, पण यावेळेस काही ना काही यूज झाला पाहिजे. फक्त 4 वाजता हवा असली पाहिजे, तेव्हा कुठं पतंग उडवायला मजा येईल. संक्रांतसारखे संक्रांत वाटत, कारण सकाळपासून की एवढं पतंग उडाले, पण संध्याकाळी नक्की उडत, पण हवा असली पाहिजे फक्त बस. आता टाइम झाला आहे 4. आम्ही आलो टेरेसवर. यानं आणला हरभरा. यानं तन्नून आता उडू पतंग. हवा नाही आहे बटे. मागच्या वेळेस सारखंच काम आहे, पण आता यावेळेस हवा नाही आहे. मागच्या वेळेस सारखंच हवा आली तर ठीक. चलो. तो उडला भाई आमचा ॲपल आय काईट. आजू पतंग ना आय काईट. हा आमचा पतंग आय काईट. ॲपल आहे त्याच्यावर. आता एवढं बी मजा, कारण विकी आला आता. हा दुसरा पतंग पकडून पकडलेला जेवढा म्हणजे पकडून जेवढा पतंग कटून आलो तेवढा पतंग कटून मी राहिला. आम्ही मस्त हरभरा खाऊन आलो. हरभराही आणलाय. पतंग कटून बी राहिल्या, पतंग उडून बी राहिल्या. पतंग गेल्याही भाई हातापासून तुटून गेल्या पतंगा.
बेकार गेला. आई बसला इथं आणि भाई बहुत पतंग हवेत बहुत पतंग हवेत. खतरनाक पतंग उडले आज. आता उरली बी मजा खतरनाक, कारण पतंग आज हवाई आहे मस्त, तर मग पतंग उडल्या तर मजा उरली बढिया. वय झाले आता वाजले 6, तर पतंग वगैरे उतरवली आणि शेवटी पतंग मस्त मजा गेली भाई. म्हणजे मागच्या संक्रांत शेवटी मूड ऑफ झाला होता, पण यावेळेस माझाच मूड ऑफ झाला, तर शेवटी मजा आली, कारण पतंगीने मस्त माहोल करून दिला. आणि बाकीचे पतंग तर ठीक आहे गेल्या. आणि याचं भाई मस्त सुरू आहे. याचंही बम पतंग कटले आज. हे मी टाकणार आहे या ब्लॉग मध्ये, हा लक्षात ठेवतो. ते घरचे पतंग सगळे ब्लॉग निघाले आता. तो भाई आता तन्मय आपल्यासोबत सकाळपासून आज जेवला नाही पण तो बडी आहे. सो गाईस आता टाइम झालाय 7:45 आणि मी बाहेर येऊन बसलो. माझ्यासोबत विक्की सुद्धा येऊन बसला. आणि भाई हा ड्रोगो, हा आहे सायबेरियन हस्की. याची लाईटमुळे डोळे चमकू राहिले. हो थोडासा गरम झालेला आहे तो आता. आणि त्याला भरपूर वेळ बांधून ठेवलं होतं, तर आता बाहेर काढला तर थोडा गरम आहे तो. आता आलोय मी घरी. आता टाइम झालाय 9. तर आजचा ब्लॉग भाई एंड करतो. आजची मकर संक्रांती आपली अशा प्रकारे सेलिब्रेट झाली. लास्ट मकर संक्रांतीमध्ये जर हवाच नव्हती, बट यावेळेस हवा होती, बट मजा आली. थोडंसं मधात मूड ऑफ झालं होतं, तर मग मी काही ब्लॉग केला नाही. झालं होतं काही रिझनमुळे मूड ऑफ झालं, मी तो ब्लॉग केला थोडासा मधातला आणि एंडिंगला दाखवलं. तर त्यामुळे थोडा ब्लॉग छोटा झालेला आपला. या ब्लॉगचा आपला टार्गेट आहे 3K व्ह्यूज, कारण मागचा जो मकर संक्रांतीचा ब्लॉग होता तो आहे 1.6K. तर आय एक्सेप्टेड की ह्या ब्लॉग मध्ये आपल्याला 3K व्ह्यूज तर नक्कीच भेटेल. तर प्लीज लाईक, कमेंट, शेअर्स अँड सबस्क्राईब. चला आजचा ब्लॉग मी एंड करतो. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सांगा. व्हिडिओ आवडला नक्की लाईक करता, कमेंट करता, शेअर करता, नवीन चॅनलला सबस्क्राईब करता. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, बाय बाय.